एकीकडे माध्यमांमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटात धुसफूस सुरू असल्याचं सांगितलं जातं आणि दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील विधान परिषदेची निवडणूक लागल्यापासून महायुतीत फक्त 17 जागांवरून सुप्त संघर्ष निर्माण झाला असल्याचं देखील एक म्हटलं जातं। या दोन्ही प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्री संजय भाऊ शिरसाट हे काही गंभीर वक्तव्य करताना दिसले। त्यांच्या या वक्तव्यातून महायुतीत तणाव निर्माण होत असल्याची तक्रार शिंदे यांच्याकडे गेल्याने आता एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांना अगदी कडक शब्दात सुनावलं असल्याची देखील बातमी समोर आलेली आहे। नेमका हा विषय काय आहे, शिरसाट यांना एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय आणि त्यांनी महायुतीत कसा संघर्ष निर्माण केला, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं चित्र आहे। स्पेशली राष्ट्रवादी बद्दल जर आपण बोलतो तर कुठेतरी त्यांच्या आमदारांच्या फुटीची चर्चा आहे। कधी म्हटलं जातं या पक्षात तटकरे आणि पटेल नाराज असल्या कारणाने अंतर्गत राजकारणाशी कंटाळून काही आमदार दुसऱ्या पक्षात संधी शोधत आहेत आणि पुन्हा आनंद परांजपे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर सत्तेतच राहण्यासाठी काही राष्ट्रवादीचे नेते हे शिंदेच्या शिवसेनेत जाऊ इच्छित आहेत। आता या सगळ्याचं टायमिंग पाहून आणि राजकीय चर्चा पाहून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी देखील केला होता। शिरसाट म्हणाले की पक्षातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे, काही लोक आमच्या संपर्कात असून आमच्याशी बोलतात, कोणाच्या नेतृत्वात काम करायचंय हा प्रश्न काही लोकांना पडलाय, हे नाकारता येत नाही, त्यांच्या पक्षात काय घडतंय हे काही दिवसात कळेलच, असं शिरसाट यांनी म्हटलं होतं। त्यांच्या या विधानामुळे महायुतीत अचानक खळबळ उडाली। राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी तर मग थेटच म्हटलं, शिरसाट शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत। गेल्या मंगळवारी शिरसाटांबद्दल मी शिवसेनेचे समन्वय समितीचे उदय सामंत आणि दादा भुसे यांच्याकडे स्पष्टपणाने नाराजी व्यक्त केली होती की आमच्या पक्षामध्ये काही झालं तर शिरसाट कसे बोलू शकतात। नंतर येणाऱ्या समन्वय समितीमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे देखील तक्रार करणार असा एक इशारा मुश्रीफांनी दिला। आता अशी तक्रार शिंदे साहेबांकडे केली जाते हे जेव्हा माध्यमांनी शिरसाट यांना सांगितलं तेव्हा शिरसाट पुन्हा म्हणाले की मी काय चुकीचं बोललो, महायुतीतील घटक पक्षाच्या आमदार मंत्र्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहू नये का, तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ का घेताय, त्यांना काय तक्रार करायची आहे ते करू द्या, मी जी बोललो ते बोललो, असं म्हणत शिरसाट आपल्या विधानावरती ठाम राहिले। अखेर या सगळ्या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली असून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संजय शिरसाट यांना थेट फोन करून कडक शब्दात समज दिली असल्याचं सांगितलं जात आहे। शिंदे शिरसाट यांना आपल्या तिन्ही मित्र पक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवायचंय असं म्हणत महायुती संदर्भात करण्यात येत असलेले वक्तव्य तुम्ही थांबवा, महायुतीत फूट पडेल असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी आता दिलेले असल्याचं सांगितलं जात आहे। आता या एका प्रकरणावरून शिंदेनी सुनावलं असलं तरी आगामी काळात विधान परिषदेच्या 17 जागांवरून महायुतीत संघर्ष निर्माण होऊ शकतोय। त्यात छत्रपती संभाजीनगरची जी जागा आहे ती भाजप आणि राष्ट्रवादीला सोडायची नाही अशी भूमिका एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे नेते आहेत, शिरसाट आहेत, त्या स्थानिक नेत्यांमध्ये संजय शिरसाट येतात, त्यामुळे त्यांची भूमिका आहे की ही जागा छत्रपती संभाजीनगरची जी आहे ती महायुतीतील त्या दोन घटक पक्षांना सोडायची नाही। मग अशात शिरसाट पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य किंवा महायुतीत संघर्ष निर्माण होईल असं काहीतरी करू शकतील अशी भीती स्थानिक नेत्यांच्या एक चर्चेमध्ये देखील आहे। त्यामुळे पुढे जाऊन आता काय होतंय हे राजकारण जे विधान परिषदेचं असेल त्या बाबतीत काय होतंय हे पाहण्यासारखं असेल। दरम्यान या तंबीनंतर शिरसाट हे काही बोलणं थांबवणार आहेत की तरी देखील महायुतीत एकूणच संघर्ष जो आहे तो स्थानिक पातळीवरती निर्माण होणार आहे हे पाहण्यासारखं असेल। तुम्हाला यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।